हॅलो फ्रेंड्स, मी मेघाच बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण एकदम नवीन आणि लेटेस्ट अगदी सिंपल पद्धतीने जी आपली ब्लाउज डिझाइन आहे तर ती रेडी करणार आहोत। तर डीप गळ्यामध्ये आपण ही जी डिझाइन आहे तर ती बनवणार आहोत आणि गोल गळ्याला सुद्धा इतकी छान डिझाइन होते। तर या व्हिडिओमध्ये आपण तेही बघणार आहोत। तर हे जे काट आहे तुम्ही बघू शकता, मी सेपरेट इथं काढून घेतलेले आहेत आणि एक्स्ट्रा थोडंसं मी कापड सुद्धा इथं पिसाचं घेतलेलं आहे। जर तुमचे काट असे ब्रॉड असतील तर तुम्ही फक्त काट घेऊ शकता। तर पूर्ण उंची मी घेतलेली आहे 16 इंच, शोल्डर जे आहे 5.5 इंच घेतलेला आहे, छाती 12 इंच घेतलेली आहे आणि कमर जे आहे 11 इंच घेतलेली आहे। तर 40 साईजचा आपण इथं जो बॅकनेक आहे आपण रेडी करणार आहोत। तर सगळ्यात आधी मी इथं घेतलेला आहे 2.25 इंच गळा रुंदी आणि गळ्याची उंची आहे मी 11.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे। तर गळ्याची जी ब्रॉडनेस आहे ते तुमच्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता, जितका तुम्हाला गळा ब्रॉड हवा आहे तितका तुम्ही ठेवू शकता। तर मी इथं 1 इंच घेतलेला आहे ब्रॉडनेस, जी आपली गळ्याची आहे ती, आणि असा यू आकार मी गळ्याला जो आहे दिलेला आहे। तर आता अस्तरवरती आपण जो आपला गळा आहे कट केलेला आहे, तर आता मेन कापडावरती सुद्धा आपण असं गळा आहे कट करून घ्यायचा आहे। तर आता आपण इथे लावणार आहोत आपले अंडरग्राउंड पाइपिंग। तर अंडरग्राउंड पाइपिंग मी कशी लावते तर याचा सेपरेट व्हिडिओ मी जो आहे बनवलेला आहे। तर आता आपण ही जी रेडीमेड पाइपिंग आहे तर त्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत पाइपिंग जॉईंट करायच्या आधी। तर बघू शकता अगदी छोटे छोटे आपण इथं कट्स देत आहोत, जेणेकरून जो गोल शेप आहे अगदी व्यवस्थित प्रॉपर वळत। आता पाइपिंग जी आहे दाखवल्याप्रमाणे आपण अशी लावून घ्यायची आहे सगळ्यात आधी अस्तरला। आणि आपण ही जी टीप मारत आहोत तर ही टीप जी आहे अगदी पाइपिंगच्या किनाऱ्याला आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। तर अगदी किनारे किनारे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। तर आता सरळ कापडावरती आपण असं उलटी साईड ठेवलेली आहे, जी पाइपिंग आहे तर ती अशी उलटी साईड आपण ठेवलेली आहे आणि जी टीप आपण पाइपिंग लावताना मारली होती तर त्याच टिपावरती आपल्याला ही जी टीप आहे तर ती मारून घ्यायची आहे। त्यानंतर एक्स्ट्राचं तितकं आपलं कापड शिल्लक राहिलेलं आहे ते पूर्ण कट करायचं आणि याला परत आपण छोटे छोटे कट्स देणार आहोत शेपसाठी, जो गोल शेप आपला आलेला आहे व्यवस्थित। तर आता बघू शकता फिनिशिंग पाइपिंगचं जे खूप छान असं आलेलं आहे आपलं। तर अंडरग्राउंड पाइपिंग जी आहे आपली तयार होते। तर याचा सेपरेट व्हिडिओ जो आहे मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तर तुम्हाला सविस्तर हा जो व्हिडिओ बघायचा असेल तर तो व्हिडिओ जो आहे तुम्ही बघू शकता। तर आता आपण अस्तर आणि कापड जे आहे पूर्ण जॉईन करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं सगळं कापड कट करून सगळ्यात आधी आपण ह्याला टक्स मारून घेणार आहोत। जसं की आपण नेहमीप्रमाणे प्रत्येक ब्लाउजला टक्स मारतो तशा प्रकारे टक्स मारून घ्यायचे आहेत। तर आता टक्स आपण इथं मारून घेतलेले आहेत आणि हे जे काट आहे तर ते अशा पद्धतीने आपण एका साईडला प्लेट्स देणार आहोत। तर ह्याचं सगळ्यात आधी आपण असं मेजरमेंट बघून घ्यायचं आहे। तर थोडे धागे जे होते दिसत होते तर मी कट केलेले आहेत आणि त्यानंतर आता आपण वरच्या साईडला असं सरळ बाजूला फोल्ड करणार आहोत। तर आपण सरळ बाजूने हे कापड जे आहे फोल्ड केलेलं आहे आणि पुढे टोकाला तुम्ही बघू शकता की एका साईडला जे आहे मी असं क्रॉसमध्ये कट केलेला आहे, जेणेकरून आपला रिबिनचा आपण जो शेप आहे तर तो याला देणार आहोत। तर त्यामुळे मी थोडंसं असं क्रॉसमध्ये एका साईडला कट केलेला आहे। तर पूर्ण आपण टीप अशी मारून घेतलेली आहे। आता त्यानंतर आपण यावरती लेस लावून घ्यायची आहे। तर मी मॅचिंगची तशी लेस घेतलेली आहे आणि त्यावरतीच जी फोल्डिंग आपण केलेलं आहे सरळ बाजूला तर त्यावरतीच आपण अशी लेस लावून घ्यायची। तर हा जो शेप आहे तो आपल्याला एक रिबिन टाइप असं करायचा आहे, तर त्यामुळे मी असा शेप दिलेला आहे। तर आता आपण यावरती हे लावून घेणार आहोत। तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं लावू शकता। तर थोडंफार जे कापड आहे तर ते ऑर्गेन्झा असल्यामुळे थोडं ते वळत नव्हतं, तर आपण अगदी व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे। तर अशा सगळ्यात आधी प्लेट्स देऊन आपण याच्यावरती टीप मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर हे असं जॉईंट करून घ्यायचं आपण।
तर जितकं तुम्हाला हे खाली किंवा वरच्या साईडला जर हवं असेल तितकं तुम्ही घेऊ शकता। तर मी मीडियम साईडला घेतलेला आहे, जेणेकरून आपण एका साईडला पिन करतो तर त्या साईडला एका साईडला आपलं जे फूल आहे आणि त्याच्या खाली जी रिबीन आपण आता सोडलेली आहे तर ती खूप छान वाटते। तर आता आपण दुसरी आपली साईड जी आहे फिटिंगमध्ये अशी टिप मारून घ्यायची आहे। तर याचा शेप तुम्ही बघू शकता। तर आता आपण दुसरी सुद्धा बाजू अशीच करणार आहोत। तर ह्या सुद्धा बाजूला आपण एका साईडला असं क्रॉसमध्ये कट केलेला आहे आणि वरच्या साईडला आपण असं फोल्ड केलेलं आहे सरळ बाजूला। आता यावरती सुद्धा आपण अशी लेस लावून घ्यायची। तर हे जे काठ आहे लहान तर ते आपल्या दुसऱ्या काठमधलं जे शिल्लक राहिलं होतं तर त्यामधलं आपण हे कट केलेलं आहे आणि अशा 2 रिबिन्स ज्या आहेत आपण अशा तयार केलेल्या आहेत। तर ह्याला सुद्धा आपण सगळ्यात आधी अशी प्लेट्स मारून घ्यायची आणि त्यानंतर हे जॉईंट करून घ्यायचं आहे। तर आता आपण ह्याला करून घेणार आहोत प्रेस। तर प्रेस केल्यामुळे खूप छान असं सेट कापड जे आहे व्यवस्थित झालेलं आहे। तर आता आपण करणार आहोत इथं फ्लावर्स, जे मी अस्तरचे फ्लावर्स जे आहे करायला घेतलेले आहे। तर 6 पाकळ्या मी इथं तयार करून घेणार आहे। 3 आणि 2.5 इंचाचे आपण अशा चौकोनी जे तुकडे दिसतात कापडाचे तर ते करून घ्यायचे आहेत आणि दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं फ्लावर जे आहे करू शकता। तर प्रेस ज्यावेळी आपण ते करतो तर त्यावेळी एकदम व्यवस्थित आपल्याला प्लेट्स ठेवायचे आहेत आणि त्यानंतरच प्रेस करायचं आहे। तर प्रेस केल्यामुळे त्याचा जो लुक आहे खूप छान येतो आणि कापड जे आहे अगदी व्यवस्थित सेट होतं। तर मी अशा 5 पाकळ्या तयार केलेल्या आहेत। तर आणखी एक पाकळी जी आहे आपण तयार इथं करणार आहोत। तर आपण याचे एक फ्लावर छान असं फ्लावर्स तयार करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे। तर तुम्ही तर बघू शकता एकदम इझिली मी असं फ्लावर जे आहेत बनवलेलं आहे। तर आता आपण हे एका साईडला असं लावून घेणार आहोत। तर जिथं आपण ह्या रिबिन्स ज्या आहेत बॉटमला खाली सोडलेल्या आहेत तर त्या साईडला आपण वरती असं जे आपलं फ्लावर आहे तर ते लावून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण एखादं शो बटन असं लावून घ्यायचं आहे। तर तुम्ही तर छोटासा पॅच सुद्धा लावू शकता। तर फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आजचा व्हिडिओ आणि आजची डिझाईन जी आहे कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि काही डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। तर इथं मी छोटंसं असं शो बटन जे आहे आपलं घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी ते छोटे छोटे मॅचिंगचे मणी सुद्धा लावून घेणार आहे। तर तुम्ही छोटासा पॅच सुद्धा मोत्यांचा किंवा खड्यांचा लावला तरी छान दिसतो। तर आपल्या ब्लाऊजचा जो लुक आहे पूर्ण असा तयार झालेला आहे फ्रेंड्स। तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।